नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना मोठा धक्का, यांना मिळणार नाही जूनचा 1500 रुपये हप्ता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. पण अशातच एक नवीन बातमी समोर आली आहे. यापुढे या योजनेतील काही महिलांना लाभ दिला जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियमांच्या बाहेर जाऊन लाभ घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य सरकारकडून या योजनेसाठी काही नियम घालून देण्यात आले होते, पण या नियमांना डावलून योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत. त्यामुळे अर्जाची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारकडून हे मोठे पाऊल उचलण्यात आलं आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे जवळपास 2 ते 2,500 सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाची अट टाकण्यात आली होती. ती म्हणजे ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. पण तरीसुद्धा अशा कुटुंबातील महिला आजही योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकार आयकर विभागाकडून लाभार्थी महिलांच्या कुटुंबांची उत्पन्नाची माहिती घेणार आहे. यातून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत मिळालेल्या माहितीनुसार ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा लाभार्थ्यांना यापुढे लाभ दिला जाणार नाही. याचबरोबर इतर अनेक अशी कारणे आहेत ज्यामुळे अनेक महिला या योजनेच्या लाभार्थी बाहेर पडणार आहेत. त्यापैकी ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत आणि तरी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना यातून वगळण्यात येणार आहे. ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहने आहेत, अशा महिलांना देखील योजनेतून हद्दपार करण्यात येणार आहे. सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे की या योजनेचा उद्देश केवळ गरजू आणि पात्र महिलांना आर्थिक मदत मिळावी असा आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणत्याही नियमात तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला देखील या योजनेतून वगळण्यात येऊ शकते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.